नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या एक नव्या व्लॉगमध्ये. हा कोकणचा व्लॉग आहे आणि मला आता कळतं की मी इंट्रो शूट केला नव्हता. भारी मिस्टेक हो गया सर. ठीक आहे, तर मी आता हा इंट्रो शूट करतोय. पुढे व्लॉगमध्ये खूप फन आणि खूप मजा आली आहे. खूप मस्त ट्रिप झाली आहे. तुम्ही पण नक्की एन्जॉय कराल आणि मी पण तुम्हाला खूप मस्त सिनरी वगैरे बीचेस वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तर तो तुम्हाला नक्की आवडेल. सो तुम्ही नक्की पुढे बघा. मित्रांनो, तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे बघा, ह्या दोघे काय करतात. ह्याने अर्धा सॅक्स केलाय आणि अर्धा इथे येऊन करतात. एक पाय खतरनाक लोक. एक पाय कंटेंट ब्रो. आणि इकडे रिसॉर्ट शोधण्याचं काम चालू आहे, पण आम्हाला अजून काय भेटला नाही, तर आम्ही शोधतोय. लवकर भेटला पाहिजे. हा आणि हा अक्षय दादा आहे. तुम्ही मागच्या बऱ्याचशा व्लॉगमध्ये बघितलं असेल की विजय दादा, तर त्याचाच भाऊ आहे अक्षय दादा. जस्ट थोड्या वेळापूर्वी पोहोचलोय. तर रिसॉर्ट आम्ही काहीच बुकिंग केली नव्हती, तर आता आम्ही बुक वगैरे करतोय. सगळे बसलोय. मित्रांनो, इकडे पत्त्यांचं नियोजन केलेलं आहे दीदीने. घड्याळ नाही, घड्याळ नाही, पण 12-1 वाजलेत. 12-1 वाजता आम्ही हे खेळतोय. पहिल्या डावाची विनर आहे निकिता दीदी. कॉंग्रॅच्युलेशन. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. 39. ऍक्च्युअली हा एक पत्त्यांचा गेम आहे, कॉल खुट्टा. खुट्टा हिने परत दिला खुट्टा. काय खरं आहे. हारले सगळ्यांना खुट्टा दिला. 0 भेटले मला, म्हणजे माझे सगळ्यात कमी. मी जिंकलोय आणि यांना सगळ्यांना हरवलंय. गाईज, मी जिंकलेलो आहे. नाही गाईज. दादा सांगा, दादा कोण जिंकलो? प्रॉपर दादा कोण कन्फर्मेशन आले. दादा कोण कन्फर्मेशन आलेले. आय एम दी ओनली विनर. ए दीदी, असं काय ना, ऐकू नका. दादा खरं सांगतोय. दाजी कोण जिंकलं? आम्ही झोपेतून उठलो आणि समोर हे बघितलं. बघा मित्रांनो, व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू बघा. आम्ही इकडे राहतोय आणि समोरच व्ह्यू आहे हा, एकदम छान. हे बघा, आता तुम्हाला मी दाखवलं. हे खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक. तर खूप छान व्ह्यू आहे. सुधागड आहे नाव, ह्या गडाचं नाव सुधागड आहे आणि आमच्या जिथे राहतो त्याच्या समोरच आहे. आणि आता आम्हाला टाईम नाही आहे जायला, पण हा व्ह्यू खूप खरंच सुंदर आहे. आता आम्ही फटफट आवरतो आणि मेन म्हणजे पाऊस पण थांबलेला आहे. आज तर इकडं सांगितलं आहे की वादळी वारे वगैरे वाहतील, पण इकडं पाऊस थांबलेला आहे आता आणि पांडा पण उठलेला आहे. आणि आता आम्ही आवरून पटपट जातो. इथे पालीमध्ये आहे आम्ही सध्या. आता दर्शन वगैरे गणपतीचं बघू इथे होईल की नाही, नाहीतर डायरेक्ट बीचवर जायचं आहे आम्हाला, पण बघूया काय होतं. बाय मित्रांनो, आमचं दोघांचं सगळ्यांचं आवरलंय. ह्या दोघी मुली यांचं आवरतच नाही कधीपासून, सकाळपासून आवरतोय. काय करायचं तुम्ही सांगा आता, सांगा. हे बघा, अजून आवरताच नुसत्या. आता आम्ही फायनली निघलोय आणि 11 वाजलेत. 11-11:30 वाजून गेलेत. आता निघतोय आम्ही. ह्या मुलींना आवरायला एवढा टाइम लागतोय आणि हा समोरचा व्ह्यू. तर आता निघतोय, जास्त नाही तर टाइमपास करत. चला बाय बाय. हे बघा, आपण यांना पाहिलं का? तुझ्या किचन मधून हसली. तिला तर माहिती नाही असं काय आहे. रूम मध्ये इन्क्वायरी करत होतो आणि दादाला फोन करून दिला. तर दादा कसा विचारतो की तुमच्याकडे रूम आहे का हो? रूम कुठे होती रे? आम्हाला काय बाकी काय नाही करायचं. आम्हाला बाकी काय नाही करायचं. रूम आहे का? काय अपेक्षित आता दादालाच माहिती. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय पालीच्या गणपतीला. आता पालीच्या गणपतीचं दर्शन घेऊन इथून बीचवरती जाऊ. आणि खूप टाइम झाला ऍक्च्युली. आता आम्ही वाटतं संध्याकाळीच पोहोचू बीचवरती आणि आमच्याकडे एकच दिवस आहे फक्त. संडेला रिटर्न जायचंय. तर आता किती भेटेल आम्हाला तिकडे माहित पण नाही, बघू जाऊन. बाय बाय. खरंच इकडे मी एक गोष्ट नोटीस केली आहे, कोकणच्या मुली खरंच खूप सुंदर आहेत.
तुम्ही पण नक्की कोकणचीच बायको यावंच करा. लागतंय घेऊन. खूप 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 सुंदर आहेत. मौत को छू के मी नाही टक म्हटलं, से वापस आ सकता मी नाही काय सांगितलं कोणाला. तुम्ही तिकडून मी पोरं माझ्यासाठीच म्हणत होतो. आम्ही अजून लाईन मध्येच आहे. विजू दादा स्पॉटेड आहे. विजू दादा Direct entry. आताच दर्शन झाले आमचं आणि आता आम्ही इकडे पुढे चाललोय. विजू दादाचा मॅनेजर. आता आमचं दर्शन झालं आणि फोटो काढत नुसते येड्यासारखे फोटो काढतात नुसते. लागले यांना. मित्रांनो बंदूक हँडसाप काय घेत आहे. कुठे गेले हे परत इकडं आले. तुम्ही एकदा विचारा ना त्यांना. विचारा ना एकदा त्यांना फायनल किती आहे. 180 काय देते काय ते घेतला 180. हा डम्पिंग ट्रॉली. एक्सप्रेशन गाईज. आता आम्ही ट्रॅक्टर सगळं काय खरेदी केले. आता आम्ही मुरवर चालू करणार आहे. मुरवर आम्ही इकडे लिंबू सोडा आणि आवळा सोडा घेतला. इतका छान होता. ते पिऊन आम्ही पुढे निघालो. तुम्ही फक्त आता इथला विभाग इथपासून खरं कोकण चालू झालेला आहे आणि तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने दाखवतो. एकदम चांगलं एकदम असं कोण मी दाखवतो. येस मी दाखवतो. नाही दाखवलं तुम्ही हिला घेऊन जाऊ शकता. तुम्हाला जर आवडलं नाही ना हिला घेऊन जा. बिनधास्त घेऊन जा. काहीच नाही बोलत. मग पहिले हे बघा. इकडे रस्त्याच्या कडेला एक नदी होती पण ती झाडांमुळे दिसत नव्हती. पुढेही खूप छान छान व्ह्यू आहेत आणि व्लॉग खूप मोठा होत असल्याने ते पुढच्या व्लॉग मध्ये मी इन्क्लूड करेन.